नमस्कार. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प येथील अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर जयश्री जाधव आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, SY BA सेमिस्टर 3साठी स्पेशल पेपर 1, 2 आणि जनरल पेपर फिनान्शियल सिस्टीम, त्यानंतर तुम्हाला अजून एक ॲडिशनल कोर्स की जो स्किल इन्हान्स कोर्स आहे. कौशल्य तुमचे वाढावे आणि तुमच्याकडे एक जिज्ञासू वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण व्हावी, तुमच्यामध्ये नवचैतन्य यावं आणि तुम्हाला काहीतरी करण्याची धडपड तुमच्यात निर्माण व्हावी, तुमचं कौशल्य वाढवावं, स्किल ग्रोथ व्हावी, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तुमच्यासाठी दिलेला जो ॲडिशनल कोर्स आहे तो आहे संशोधनाचा. आणि याच संशोधनाच्या अंतर्गत आपण मागच्या तासाला त्यावर थोडक्यात चर्चा केलेलीच होती, तरीही आपण पुन्हा एकदा त्यावर दृष्टिक्षेप टाकूया. बेसिक कॉन्सेप्ट ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी, संशोधन पद्धतीच्या मूलभूत संकल्पना काय आहेत, या आपण मागच्या तासाला घेतलेल्या आहे, की ज्यामध्ये आपण बघितलं होतं की रिसर्च म्हणजे नेमकं काय. म्हणजे पुन्हा आणि सर्च पुन्हा शोधणे, पुन्हा शोधणे. पण शोधायचं काय, नवीन काय शोधायचं, नवीन ज्ञान प्राप्त करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला जी शोधक वृत्ती आहे, ज्ञान मिळवण्याची जी जिज्ञासा आहे ती तुमच्यामध्ये निर्माण व्हावी. आणि म्हणूनच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा पद्धतशीर केलेला प्रयत्न म्हणजे संशोधन. कोणता प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, मानव म्हटल्यानंतर त्याला अनेक साऱ्या समस्या आहेत. त्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी तो प्रत्येक वेळी प्रयत्न करत असतो. रिसर्च इज अ सिस्टमॅटिक अटेम्प्ट टू प्रोव्हाइड आन्सर टू क्वेश्चन. प्रश्न निर्माण झाला तर त्याचं उत्तर शोधलं जाणार आहे. म्हणजे परीक्षेत मार्क मिळवायचे आहे, त्यासाठी अभ्यास करायचा आहे. मार्क कसे मिळवायचे हा तुमचा प्रश्न. त्यासाठी शोधणार काय, स्टडी मटेरियल घेणार कसं, ते वापरणार कसं, त्याचं सिस्टमॅटिक तुम्ही त्याचं नियोजन करणार आहेत का, हे तुमच्या पुढे निर्माण झालेले प्रश्न आणि त्याची उत्तर शोधणं म्हणजे पुन्हा तुम्ही काय करत आहात, अभ्यासाला गती देण्यासाठी केलेला प्रयत्न. पण त्यासाठी मनामध्ये जे विचार निर्माण होतात त्यातनं उत्तर आपोआप शोधलं जातं. आणि संशोधन तर अनेक सारे आहेत. कुठलंही उदाहरण घेतल्यानंतर आणि अर्थशास्त्र म्हटल्यानंतर अर्थशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यानंतर तर जागतिक दृष्टीने विचार केला तर सामाजिक आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे, सर्वच क्षेत्रांमध्ये आज अनेक प्रश्न निर्माण आहे. आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जेही संशोधन केलं जातं, प्रत्येक बाबतीत म्हणजे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी जिथे म्हणून प्रयत्न केला जातो त्या सर्वांमधून त्याचं उत्तर जे शोधलं जातं. पण त्यासाठी जो शोध घेतला जातो ते म्हणजे संशोधन आहे. मग आपल्याकडे असणारे प्रश्न कोणते आहेत, आपण कशाचा विचार करतो. बघा, भारत म्हटल्यानंतर कृषीप्रधान देश आहे. एक भारतीय शेतकरी समोर घेतल्यानंतर त्याला पडणारे प्रश्न कोणते आहेत. आपणही अनेक सारे विद्यार्थी आहात की जे ग्रामीण टच ज्यांचा आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी ग्रामीण आहे. अशावेळी आपल्या घरात असणारे प्रश्न की जे आपल्या शेतीशी निगडीत आहे. मग एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या वडिलांना पडलेले प्रश्न, शेतीचे प्रश्न. मग शेतीला नेमकी लागवड करायची आहे तर पाऊस वेळेवर पडणार का, लागवड केल्यानंतर तिचं संगोपन, शेतीचं त्या पिकाचं निगा राखायची आहे, त्यासाठी केलेला खर्च असणार आहे. तो खर्च भरून येण्यासाठी जे आलेलं पीक आहे ते बाजारपेठेपर्यंत पोचवायचं आहे. बाजारपेठेत गेल्यानंतर त्याला योग्य किंमत मिळणार आहे का. जर योग्य किंमत मिळत नसेल तर काही पीक जे आहे की जे साठवणूक करून ठेवले जातात त्या साठवणुकीसाठी गोदामे आहेत का. आणि आत्ताचा कोविड-19चा कालखंड म्हटल्यानंतर तर शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न पडले. जे पडलेले प्रश्न आहे त्याची उत्तरं शोधणे म्हणजे रिसर्च आहे. कोणते प्रश्न पडले होते शेतकऱ्यांना, त्यांच्या शेतीचं जे उत्पादन आहे, ज्या नाशवंत पिकं आहेत, जी म्हणजे द्राक्षासारखं पीक आहे ते ठेवणार कुठे. अनेक शेतकऱ्यांनी आपले म्हणजे लावलेले जे बाग आहे, द्राक्ष वेली आहे, त्या तोडून टाकल्या का, तर हमीभाव आणि ती साठवणूक करून ठेवण्याची क्षमता, त्यासाठी असलेले स्टोरेज जे फ्रीजर केलं जातं, अशी आपल्याकडे खूप कमी आहेत. आणि त्यामुळे जी उत्पादनं घेतली गेली ह्या कोविड-19च्या कालखंडामध्ये, तिथे शेतकऱ्यांना अनेक सारे प्रश्न निर्माण झाले की खर्च केलेला आहे पण तो भरून तर येणार नाही आहे. अशावेळी ह्या प्रश्नांवर उत्तरं शोधणे,
रिसर्च करणे, शोध लावणे, त्याचा विचार करणे, गांभीर्याने विचार करणे, कारण मानवाला बुद्धी आहे. त्या बुद्धीच्या जोरावर माणूस नेहमी प्रयत्न करत असतो आणि नवीन नवीन काहीतरी शोधत असतो. ज्ञान मिळवणे, ज्ञानात भर घालणे, पण कशाच्या आधारावर? तर जे मागच्या ज्या बाबी आहेत, ज्या घटना आहेत, जे क्रम आहे त्यामध्ये सुधारणा करणे, पुनरावृत्ती करणे, म्हणजे मागचा मागोवा घेऊन मागे काय झालेलं आहे, मागे एवढी पिकाला भाव मिळालेले आहे, भविष्यात मिळण्यासाठी काय करायचं आहे, मागे गोदामांमध्ये एवढं धान्य साठवणूक केली होती, त्याच्यावर अशा अशा पद्धतीचे काय म्हणून धान्य जे आहे ते नाशवंत नुकसान झाली त्या धान्याची, मग त्याच्यावर प्रक्रिया काय पुढची करायची आहे. म्हणजे शेती म्हटल्यानंतर असलेले अनेक प्रश्न, शेतकऱ्यांना पडलेले जे प्रश्न आहे त्यावर उत्तरं शोधणे आणि त्यासाठी संशोधन करणे, नाशवंत वस्तू असतील तर त्यावर प्रक्रिया करणे की जेणेकरून ते जास्त दिवसांसाठी स्टोरेज करता येतील, याच्यासाठी असलेले नवीन नवीन प्रयोग करणे. मग अनेक कारखानदारी त्यांनी उदयाला आलेली आहे. नवीन संशोधन झाल्यामुळे यांत्रिकीकरण वाढत गेलेलं आहे आणि शेतीतलं यांत्रिकीकरण आणि मागच्या 18व्या शतकातला कालखंड, नंतर 20व्या शतकातला आणि आजचा कालखंड, याची जी स्थित्यंतरं झालेली आहेत सगळी, आणि यातले जे बदल दिसून येत आहेत ते म्हणजे संशोधन आहे. संशोधनामुळेच तर शेतीमध्ये एवढी प्रगती झालेली आहे. अशा अनेक क्षेत्रांमध्ये झालेली जी सर्व प्रगती आहे ते म्हणजेच संशोधन आहे. असा अनेक अभ्यासाचे पैलू आपण मागच्या तासाला बघितलेले आहे. आज आपल्याला ह्या सिलेबसमध्ये, म्हणजे मागच्या तासाला आपण फक्त रिसर्चवर भरपूर चर्चा केलेली आहे की रिसर्च म्हणजे नेमकं काय, संशोधन म्हणजे काय, आणि आजच्या तासाला आपल्याला SYसाठी जो स्पेशल स्किल इन्हान्स कोर्स दिलेला आहे त्याच्या अंतर्गत सेमिस्टर 3साठी आलेला जो सिलेबस आहे तो बघणार आहे. ती काय आहे? संशोधन पद्धती, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी. मग काय आहे रिसर्च? सिलेबस बघत असताना संशोधन बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलेलं असेल, पण तरीही संशोधन हे असं आहे, कितीही केलं तरी संशोधन संपणारं नाही आहे. नवीन नवीन शोध हे लागत जाणारेच आहे आणि याचं चांगलं उदाहरण द्यायचं आत्ता झालं, आज जो आपल्याला भाग बघायचा आहे सिलेबसचा, पण संशोधनाचा परत एक पार्श्वभूमी त्याची बघितली आणि नवीन आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे, तर याचं उदाहरण म्हणजे ह्या कोविड-19च्या कालखंडामध्ये औषध क्षेत्रामध्ये, मेडिसिनमध्ये जी काही क्रांती झालेली आहे, मेडिसिनला ह्या कोविड-19च्या कालखंडामध्ये खूप सारी गती मिळालेली आहे. आणि त्याचं एक चांगलं उदाहरण की आपण घेतलेल्या सगळ्या जगातल्या लोकांनी घेतलेल्या वॅक्सिन्स आहे, भारतातल्या लोकांनी घेतलेल्या आहे. म्हणजे की आधीची औषधं आहे, पण आलेल्या या कोविडवर उपाय म्हणून नवीन शोध करून जे आलेलं वॅक्सिन आहे, त्याच्यासाठी दिली गेलेली ट्रीटमेंट आहे, याच्यावर सर्च करावा लागला, रिसर्च करावा लागला आणि शोधावं लागलं की नेमकं जे संशोधन केलेलं आहे, म्हणजे जे मेडिसिन तयार केलेलं आहे ते कोविडच्या व्यक्तीवर लागू होणार आहे की नाही, त्यातनं यश मिळत आहे की नाही, आणि त्याचं चांगलं फलित आपण म्हणू शकतो की जे आज वॅक्सिनचा बऱ्यापैकी लोकांना देऊन झालेला आहे वॅक्सिन, आणि त्याचे चांगले रिझल्ट पण येत आहे. आणि त्यामुळे आज घडीला कोविडची भीती लोकांच्या मनातून निघून गेलेली आहे आणि जो दहशत होती ती तर पूर्णतः गेलेली आहे. लोक आता रिलॅक्स होत आलेले आहे. कशामुळे शक्य झालं? तर जे रिसर्च केला, ज्या वॅक्सिन आल्या, जे मेडिसिन आलं, त्यातनं लोकांवर त्याचे प्रयोग केले गेले आणि त्यामुळे ह्या संशोधनाचं हे फलित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर या सिलेबसमधला जो पहिला टप्पा आहे, पहिलं प्रकरण आहे संशोधनाची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ रिसर्च. मग त्याच्या प्रास्ताविकामध्ये काय करणार आहे की मानवाने जेव्हापासून मानव हा निर्माण झाला आणि मानवाला जेव्हापासून कळायला लागले आहे तेव्हापासून उत्क्रांतीचे प्रत्येक टप्पे मानवाने पुढे पुढे घेऊन गेलेला आहे. मग पहिलं जुना इतिहास म्हटल्यानंतर म्हणजे दगडाला दगड घासून अग्नी निर्माण करणे, मग अग्नी आलेला आहे, नंतर पाणी आहे, हवा आहे, याच्यातनं हळूहळू म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलेला आहे. म्हणजे एक एक जे बदल घडत गेलेले आहे 16वं शतक, 17वं, 18वं, 19वं, 20 आणि 21व्या शतकामध्ये तर प्रगती इतकी झालेली आहे. आणि कशामुळे? तर जे प्रयोग केले गेले, मग प्रयोग कशामध्ये केलेले आहे? आर्थिक प्रयोग आहे, अर्थव्यवस्थेला आकार द्यायचा आहे, अर्थव्यवस्थेमध्ये जे सगळा भाग येतो. मग अर्थशास्त्र म्हटल्यानंतर
राज्यशास्त्र म्हटल्यानंतर समाजशास्त्र आहे, मानव वंशावळ आहे. हे जे आहे हे सगळे याच्यातले प्रयोगाचेच टप्पे पुढे पुढे होत आज मानवाने खूप सारी प्रगती केलेली आहे. मग मानवाने जसा उत्क्रांतीचा कालखंड मानवाचा जो आहे आणि आजपर्यंत केलेली जी प्रगती आहे, विज्ञानाने जी भरारी घेतलेली आहे, तो हा संशोधनाचाच भाग आहे. मग याच्यामध्ये आपण भरपूर चर्चा करू शकतो की जे आपण पहिलं युनिट सुरू केल्यानंतर प्रास्ताविकामध्ये घेणारच आहोत. संशोधनाचा अर्थ आणि व्याख्या काय आहे? मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी. संशोधन म्हटल्यानंतर नवीन जुने तथ्य आणि नवीन यांची सांगड घालून म्हणजे नवीन शोध लावायचा आहे. तर जुने तथ्य आहेच, जे आहेत ते आहेच. बघा, एखादी न्यूज, एखादी घटना आत्ता घडली तर आपण काय करतो, मागचं लगेच आपल्याला सगळं चित्र डोळ्यासमोर येतं की त्या ह्या वर्षी ह्या बाबतीमध्ये असं असं झालेलं आहे. समजा एक भूकंप झाला तर भूकंप कोणत्या कोणत्या वर्षी झालेला आहे सगळं लगेच त्याचं जे चित्र आहे डोळ्यासमोर येतं. मग त्या भूकंपाने झालेली हानी, आजच्या भूकंपाची, दोघांमधली आपण तुलना करतो आणि तुलना करून त्याच्यात काहीतरी जे चित्र समोर येतं, जी आकडेवारी समोर येते, त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि मग असा निष्कर्ष बाहेर पडतो की मागच्या भूकंपाने एवढी एवढी जीवितहानी, वित्त आणि आर्थिक हानी झाली होती. आत्ताच्या घडीला अशा अशा पद्धतीची हानी झालेली आहे. म्हणजे जुनं तथ्य आणि नवीन तथ्य यांची सांगड घालायची आहे, नवीन शोध लावायचे आहेत, नवीन संशोधन केलं जातं आणि त्याने ज्ञानामध्ये भर पडते. व्यक्तीच्या ज्ञानात पडलेली प्रत्येक भर ही संशोधनाचं असते. मग त्याच्या रीतसर व्याख्याही केलेली आहे, हे आपण ह्या युनिटमध्ये बघणारच आहोत. त्यात अजून संशोधनाची ओळख करताना टाईप्स ऑफ रिसर्च, संशोधनाचे प्रकार, भरपूर सारे प्रकार आहे. इथे आपल्याला जे आपल्या सिलेबसमध्ये आहे तेवढा भाग आहे, याच्याही पुढे आहे. पण जे महत्त्वाचे टाईप्स आहेत ते मूलभूत किंवा शुद्ध संशोधन आहे, फंडामेंटल, प्युअर किंवा बेसिक रिसर्च आहे, उपयोजित संशोधन आहे, कृती संशोधन आहे, वर्णनात्मक संशोधन आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधन आहे, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे. हे प्रकार तर आहे. अजूनही याच्या पुढेही जाऊन ऐतिहासिक रिसर्च आहे, हिस्टॉरिकल रिसर्च आहे, ऐतिहासिक संशोधन आहे, सर्वेक्षण पद्धती आहे, बरेच सारे संशोधनाचे प्रकार आहे. मूलभूत आणि शुद्ध संशोधन, फंडामेंटल, प्युअर किंवा बेसिक रिसर्च, इथे ज्ञानामध्ये भर पडते. पण कोणतं ज्ञान? जे सिस्टमॅटिक आहे, ज्याला काहीतरी आकार आलेला आहे, म्हणजे ज्याचे काही असं म्हणू की सुरुवात आहे. म्हणजे एक एक प्रक्रिया पुढे मानव करत जातो आणि त्यातनं एक नवीन हाती आलेलं संशोधन असतं ते. मग हे संशोधन करत असताना ते शुद्ध असावं, यासाठी व्यक्तीला विचारपूर्वक त्याच्या कार्यामध्ये, एक तर रिसर्च म्हटल्यानंतर व्यक्तीला अगोदर त्याची आवड असायला हवी. आवड असेल तर व्यक्तीला समस्या निर्माण होईल. जेव्हा समाजामध्ये आपण वावरतो तर त्यावेळेस अनेक समस्या आपल्याला समाजामध्ये दिसतात. मग त्या सामाजिक समस्या म्हणजे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण, सामाजिक आर्थिक संशोधन आणि वैज्ञानिक विज्ञाननिष्ठ संशोधन, जिथे सायंटिफिक बेस असतो त्याला आपण ऑथेंटिक मानतो. आणि जेव्हा समाजामध्ये आपण मिसळतो, समाजामध्ये आपल्याला अनेक सारे प्रश्न दिसतात, ते सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यातनं हाती आलेलं जे संशोधन असतं ते म्हणजे सामाजिक संशोधन. मग व्यक्तीला अनेक साऱ्या समस्या आहेत आणि त्या समस्या ओळखता येण्यासाठी व्यक्तीची तेवढी विचार प्रक्रिया असायला हवी. व्यक्तीला तेवढं नवीन शोधण्यासाठी त्याचं मन तयार असायला हवं. म्हणजे व्यक्ती हा काय म्हणू, हुशार असायला हवा. त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये जिज्ञासा असायला हवी. त्याला वाटलं पाहिजे ना आपल्याला हे शोधायचं आहे आणि हे शोधत असताना मग त्याचे हे प्रकार आहे आणि ह्या प्रत्येक प्रकारानुसार संशोधकाची वृत्ती कशी आहे आणि तो त्या वृत्तीने म्हणजे संशोधक वृत्तीने जर काम करायला गेलं तर अप्लायड रिसर्चमध्येही तसंच आहे. ॲक्शन घेतली जाते. इथे म्हणजे आपण तर आर्थिक दृष्टीने अभ्यास करणार आहोत, पण इथे उदाहरण देताना आमिर खानच्या सत्यमेव जयते सिरियलचं पण आपण इथं उदाहरण घेऊ शकतो की त्याला अप्लाय करायचं आहे. कुठे अप्लाय करायचं आहे? आमिर खान यांनी जेवढे जेवढे एपिसोड आणले सत्यमेव जयते अंतर्गत ते सगळे समाजाभिमुख होते. समाजातले असलेले प्रश्न होते. मग ते महिलांचे असो, युवा वर्गांचे असो, शिक्षणाचे असो, समाजातल्या चालीरीतींचे असो. त्याने काय केलं? त्यांच्या टीमने काय केलेलं आहे तर हजारो लोकांची टीम जी आहे ती त्या प्रदेशामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, याच्यासाठी एरिया फिक्स असणं गरजेचं आहे.
कालावधी फिक्स असणं गरजेचं आहे, की एवढ्या कालखंडामध्ये माझं एवढं संशोधन झालं पाहिजे, म्हणजे एवढा अभ्यास माझा झाला पाहिजे. मग आमिर खान यांची हजारो लोकांची टीम त्या प्रदेशामध्ये जाते, म्हणजे ज्या राज्यामध्ये जाते, जसं उत्तर प्रदेशमधून महिलांचे अनेक सारे प्रश्न त्यांनी त्या एपिसोडमधून मांडलेले आहे. तर तिथे आपण म्हणू की त्यांची टीम प्रत्यक्ष जाऊन त्यांनी फील्ड वर्क तिथे केलेलं आहे, उपयोजित अप्लाय केला आणि मग तिथे ॲक्शन घेतली त्यांनी आणि ती ॲक्शन घेऊन त्यांनी सर्वांसमोर तो एपिसोड मांडलेला आहे. मग पुढे जाऊन वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय येतं, की जे केलेलं आहे ते शास्त्रशुद्ध केलेलं आहे. मांडण्याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीनेच एक एक टप्प्याने पुढे जाऊन जे मांडलेलं असेल ते जिथे ते टप्पे आहे ते पूर्ण करत असताना त्याच्यामध्ये आपोआप वर्णनात्मकता येत असते आणि ते वर्णनात्मक संशोधन होतं. पुढे त्याच्यामध्ये गुणात्मकता येते, संख्यात्मक. मग याच्यात इकॉनॉमिक्स आपण म्हटल्यानंतर आपण मीन, मोड, मिडन, मध्य, मध्यका आणि बहुलक हे जे आहे याच्यातनं संख्यात्मकता दिसून येते. संशोधनामध्ये आणि अर्थशास्त्रामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधनाला खूप सारं महत्त्व आहे. सामाजिक प्रश्न मांडायला गेलं म्हणजे एका कुटुंबाचा अभ्यास करत असताना त्या कुटुंबाला पडलेले प्रश्न, म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडलेले प्रश्न, मग कांद्यासाठी असलेला शेतीचा भाग, सगळी हवामान वगैरे, लागवडीचा कालखंड काढेपर्यंतचा खर्चाचा भाग येणार आहे. पण जी आधीची जी प्रोसेस आहे ती गुणात्मकमध्ये जाणार आहे आणि पुढे आकडेवारी जिथे येते मग तो संख्यात्मक भाग जातो. शुद्ध संशोधनामध्ये आपण इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने विचार केला तर डॉक्टर मार्शल यांनी उपयोगिता सिद्धांत जो मांडलेला आहे त्याच्यामध्ये मानवी वर्तनाचं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यावर टीका करून पुढे जाऊन ॲलन आणि हिक्स यांनी त्याच्यावर समवृत्ती वक्र विश्लेषण मांडलेलं आहे. ती कॉन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. आणि पुढे जाऊन अजून त्याच्यामध्ये पॉल सॅम्युएल्सन यांनी त्याच्यामध्ये अजून भर टाकली आणि त्यांनी त्याच्यामध्ये जो सांगितलेला भाग आहे, मांडलेला भाग आहे तो रिलेव्हंट परफॉर्म्स ज्याला म्हटलं जातं तो पॉल सॅम्युएल्सन यांनी मांडलेला आहे. म्हणजे डॉक्टर मार्शल, नंतर ॲलन आणि हिक्स आणि नंतर पॉल सॅम्युएल्सन यांनी जो सांगितलेला भाग आहे तो येतो मूलभूत किंवा शुद्ध संशोधनाच्या याच्यामध्ये. असं प्रत्येक याच्यामध्ये अनेक सारे इकॉनॉमिकली उदाहरणं आहे आणि मग ते अभ्यासात आपण त्याचे प्रकार अभ्यासणार आहोत. आणि त्यातच अजून आर्थिक संशोधनाचं महत्त्व काय आहे, सामाजिक आर्थिक घटक की जे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करत आहे, जे आर्थिक दृष्टीने विचार करायला लावतात. जगाचं अर्थशास्त्र घ्या, देशाचं अर्थशास्त्र घ्या, राज्याचं घ्या किंवा कुटुंबाचं घ्या, प्रत्येक ठिकाणी आर्थिक भाग जिथं येतो त्याचं संशोधन करत असताना आणि ते शास्त्रशुद्ध जर संशोधन करायला गेलं, महत्त्व का आहे संशोधनात, यातनं देशाला दिशा देण्याचं काम मिळत असतं, देशाला नियोजनाचं काम पूर्ण करता येतं, प्लॅनिंग कसं करायचं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये किती खर्च करायचा आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये आपण कमी आहोत तिथे प्रगती कशी करायची आहे, हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि आज आपण जी प्रगती केलेली आहे, सर्व्हिस सेक्टर आपलं इतकं अग्रेसर आहे, म्हणजे आपण काय म्हणू की रिसर्च हा खूप सारा पुढे घेऊन गेलेला आहोत आणि त्याचंच फलित किंवा त्याचाच भाग हा आर्थिक संशोधनाच्या दृष्टीने महत्त्व आहे. आणि याच्यात अजून खूप सारे टप्पे आहे की जे आर्थिक संशोधनाचं महत्त्व आपल्याला स्पष्ट करणार आहे आणि त्याचाही भाग आपल्याला सविस्तरपणे अभ्यासायचा आहे. दुसरं जे युनिट आहे ते आहे संशोधन आराखडा, रिसर्च डिझाईन काय आहे. मग त्याचं प्रास्ताविक कुठलंही काम म्हटल्यानंतर ते सिस्टमॅटिक झालं पाहिजे. त्याचा जर नियोजित आराखडा असेल तरच आपल्याला संशोधन करता येणार आहे. म्हणून संशोधक व्यक्तीला, जो रिसर्चर आहे, ज्याला नाविन्य काहीतरी शोधायचं आहे, त्याला सगळ्यात आधी अर्थ कळणं संशोधनाचा, त्यानंतर संशोधन म्हणजे काय किंवा त्याला प्रश्न पडणं आधी महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम त्याला निर्माण झाला तर तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तो मांडणी करणार आहे. मग प्रश्न सोडवायचा कसा, त्याच्यासाठी काय लागणार आहे, किती वेळ लागणार आहे, किती खर्च लागणार आहे, त्याचं नियोजन कसं करायचं आहे, त्याची माहिती कशी संकलित करायची आहे, ती मांडायची कशी आहे, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आहे, हा सगळा भाग रिसर्च डिझाईनमध्ये येतो. म्हणून संशोधन आराखड्याला खूप महत्त्व आहे. त्याचा अर्थ काय आहे, संशोधन आराखड्याची आवश्यकता का आहे, तर आराखडा जर व्यवस्थित असेल तर जे आउटपुट येणार आहे, जो निष्कर्ष येणार आहे तो खात्रीशीर असतो. मग याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीने केलेलं जे रिसर्च असतं त्याचं फलित हे आपल्याला आता कोविड-19च्या काळात वॅक्सिनने दिसूनच आलेलं आहे.
आणि कमी कालखंडामध्ये पण शोध लावले गेले, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इकॉनॉमिकली तर त्याचं वेळ, खर्च सगळंच आलेलं आहे आणि एक प्लॅनिंग करण्यासाठी संशोधन आराखड्याची आवश्यकता असते. त्यातनं आउटपुट मिळणार आहे आणि त्याने देशाला दिशा मिळणार आहे. आर्थिक, सामाजिक सगळ्याच दृष्टीने त्याला महत्त्व आहे. मग संशोधन आराखड्यातले आवश्यक घटक कोणकोणते आहे? जसं इकॉनॉमिक म्हटल्यानंतर अनेक सारे घटक त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. तेच संशोधनासाठीही घटक महत्त्वाचे असणार आहे. मग एकसूत्रीपणा हवा आहे त्याच्यामध्ये. वेळेचं व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. कोणत्या कालावधीमध्ये संशोधन करायचं आहे, पिरियड जो आहे तो व्यवस्थित ठरवला गेला पाहिजे. 5 वर्षाचा आहे, 1 वर्षाचा आहे, 10 वर्षाचा आहे. एरिया फिक्स करणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. जे क्षेत्र आहे ते कोणतं क्षेत्र आहे. जसं आमिर खान यांनी त्यांच्या एपिसोडमध्ये दाखवलेलं आहे, तर त्यांनी एक स्टेट घेतलेलं आहे, एक राज्य घेतलं आणि त्या राज्याचा अभ्यास करून त्यांनी त्या बाबी समोर मांडलेल्या आहेत. तर संशोधन आराखड्यालाही संशोधनामध्ये खूप महत्त्व असतं. पुढे संशोधन आराखड्याचे प्रकार पण आहे. जसे रिसर्चचे प्रकार आहेत तसे संशोधन आराखड्याचे पण आहे. वर्णनात्मक आराखडा आहे, निदानात्मक आराखडा आहे, शोधात्मक अन्वेषणात्मक आराखडा आहे, प्रयोगात्मक आराखडा आहे. प्रयोगात्मक आराखड्याचं महत्त्व पण आहे, कारण एक्सपेरिमेंटल मेथड जी आहे, प्रयोग केले जातात. प्रयोग करून मानसशास्त्रातले अनेक सारे प्रयोग उंदरांवर केले जातात. मग ते प्रयोग करून जे निष्कर्ष काढले जातात त्यातनं आपल्याला जीवनामध्ये त्याला अप्लाय कसा करायचा, मग हे प्रयोग इथे खूप महत्त्वाचे ठरतात. निदान केलं जातं. मग निदान करतानाही म्हणजे निदान झालं तर प्रयोग त्याच्यावर प्रोसेस करता येणार आहे. म्हणजे एक साधं उदाहरण घेतलं की इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयातले काही शब्दांचे उच्चार करताना अडचणी निर्माण होतात. मग त्याच्यावर प्रयोग केले जाणार आहे की कोणत्या विद्यार्थ्यांना अडचणी येतात. मग मुलांचे गट केले जातील. म्हणजे हे साधं उदाहरण दिलं. आणि अर्थशास्त्रामध्ये तर संशोधनासाठीचे आराखड्याचे जे प्रकार आहे, या प्रत्येक प्रकारांमधनं जे रिसर्च बाहेर येतो किंवा जे संशोधन केलं जातं त्यातनं एक चांगल्या पद्धतीचे आउटपुट म्हणजे निष्कर्ष जे आहे आणि निष्कर्षानंतर शिफारशी जे आहेत त्या शिफारशीनुसार पुढची कारवाई केली जाते किंवा आधीचं जे संशोधन झालेलं आहे त्याच्यामध्ये भर टाकून नवीन संशोधन करून जुन्या आणि नव्यांचा सांगड घालून तथ्य संकलन करून त्याचं ॲनालिसिस करून चांगल्या पद्धतीने संशोधन हे मांडलं जातं. हे दुसऱ्या प्रकरणामध्ये आहे. त्यामध्येच अजून काही कॉन्सेप्ट आहे की गृहीत कृत्य, हायपोथेसिस, अझम्पशन, परिकल्पना त्याला म्हटलं जातं. की संशोधन करताना जे प्रूव्ह करायचं आहे, जे सिद्ध करायचं आहे, जे दाखवायचं आहे, ज्याच्यावर काम करायचं आहे, मग कोणतं काम करायचं आहे, तर एक ओळ आहे, म्हणजे एक सेंटेन्स घेतलेला आहे, एक वाक्य घेतलेलं आहे आणि ते वाक्य खरं आहे की खोटं आहे, त्याच्यासाठी जी तयारी आहे पुढची, म्हणजे डाटा कलेक्ट करणं आहे. मग तो डाटा कोणत्या आधारावर कलेक्ट करायचा आहे, कोणत्या पद्धतीने कलेक्ट करायचा आहे, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आहे, गृहीत कृत्य हे त्या संशोधनाची संपूर्ण रूपरेषा असते. त्या संशोधनामध्ये काय समाविष्ट आहे हे गृहीत कृत्यातनं किंवा परिकल्पनेतनं दिसून येत असतं. मग काय आहे, जर एखाद्या व्यक्ती म्हणजे सामाजिक आर्थिक दृष्टीने विचार केला आणि शेतकरी आहेत, शेतकऱ्याच्या एखादा प्रश्न घेतला की द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक आणि सामाजिक अध्ययन. मग द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं सामाजिक आणि आर्थिक अध्ययन अभ्यासात करत असताना त्याला आर्थिक दृष्टीने काय फायदा होतो की नाही हे प्रूव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे की एक प्रश्नावली तयार करावी लागेल, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी लागेल. शेतकऱ्यांना द्राक्ष उत्पादन घेत असताना त्यांच्याकडनं ती सगळी माहिती घेणे प्रश्नावलीमध्ये किंवा मुलाखत घेता येते. निरीक्षण केले जातात की कोणत्या हवामानामध्ये द्राक्षाचं पीक येतं, त्याला नुकसान पोचतं वगैरे वगैरे. तर गृहीत कृत्यातनं आपल्याला संशोधन हे निश्चित दिशा देण्यासाठी म्हणजे ते वाक्य जे आहे तेच संशोधन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग गृहीत कृत्य हे संशोधनाचा एक आरसा आहे, आराखडा आहे. गृहीत कृत्ये सिद्ध करणे म्हणजे संशोधन आहे. मग ते सिद्ध करतानाच येणाऱ्या ज्या पद्धती आहेत, सिद्ध करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्यानुसार जी माहिती जमा होते, तथ्य संकलन, संशोधन आराखड्यामध्ये गृहीत कृत्य
म्हणजे संशोधकाच्या मनामध्ये निर्माण झालेली समस्या, त्याचे विचार, त्याला वाटलं की आपल्याला हे संशोधन करायचं आहे किंवा संशोधकाला असं वाटतं की हा प्रश्न आहे, हा सोडवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच गृहीतकृत्य हे संशोधकाला जर समजले तर संशोधक त्या दृष्टीने अभ्यास करतो आणि पुढची जी स्टेप आहे, पुढचा जो भाग आहे ॲनालिसिस करायचा, तो ते पूर्ण म्हणजे माहिती जमा करू शकतो आणि नंतर ॲनालिसिस करू शकतो. याच्यामध्ये वेळ वाचतो, खर्च वाचतो. बऱ्याच बाबी आहे की ज्याची एक सांगड घातली जाते गृहीतकृत्याने. कशा आधारे? तर जेव्हा त्याचं नियोजन नक्की झालेलं असतं किंवा संशोधकाने जी रूपरेषा निश्चित केलेली आहे, जे डिझाईन केलेलं आहे, त्याच्यानुसार तो जेव्हा आपली प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करतो, म्हणजे प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करतो, त्यावेळेस त्याचं काम जलद गतीने पूर्ण होतं किंवा काम करताना खूप साऱ्या अडचणी येत नाही. समस्या सोडवायला तो तत्पर असतो, कारण ते जे विचार आहे किंवा जी समस्या त्याला निर्माण झालेली आहे, त्याचा फोकस त्या दृष्टीने असतो की मला हे याच्यात काय आहे हे शोधायचं आहे. हा प्रश्न आहे, याचं उत्तर काय आहे हे शोधायचं आहे आणि त्या दृष्टीने मग संशोधक आराखडा जर त्याच्याकडे योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्यांनी तयार केलेला असेल, तर ते संशोधन हे चांगल्या पद्धतीचं संशोधन होतं. साहजिकच संशोधनाला महत्त्व आहे. आज देशामध्ये असलेले जे प्रश्न आहे, मग बेरोजगारीचा प्रश्न आहे, लोकांच्या अनेक साऱ्या समस्या आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, कौटुंबिक अनेक सारे प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी जर त्या संशोधनातनं चांगला निष्कर्ष निघत असेल, तर उपाययोजना काय आहे ह्या सुचवल्यानंतर शासनाला प्रत्यक्ष त्या संशोधनाचा उपयोग होतो आणि मग शासन त्या दृष्टीने प्रयत्न करते. म्हणून संशोधनाचे महत्त्व पण आहे. म्हणजे दुसऱ्या प्रकरणामधला भाग पण सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण तो रिसर्च डिझाईनचा आहे. त्यानंतर तिसरं युनिट आहे माहितीचं संकलन, डाटा कलेक्शन. आता इथे माहिती घ्यायची कशी? जेव्हा गृहीतकृत्य निश्चित होतं, त्यानुसार पुढचं काम सुरू होतं की मला हे गृहीतक प्रूव्ह करायचं आहे, सत्य आहे, खरं आहे. जर सामाजिक प्रश्न सोडवत असताना जर कौटुंबिक राहणीमान त्याचं वाढलेलं असेल, तर कौटुंबिक राहणीमान वाढण्यासाठी जी प्रश्नावली तयार केलेली आहे किंवा ज्या मुलाखती आहे, त्यातनं उत्तरं काय मिळालेले आहे. म्हणजे एखाद्या कुटुंबाचं समजा एखाद्या कुटुंबाला प्रश्न विचारायला गेले, जसं विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहे आणि त्या प्रश्नानुसार तुम्ही काय करायचे, प्रश्नावली तयार करायची आहे. तुमची ही प्रश्नावली म्हणजेच हे जे तिसरं युनिट आहे, त्याच्यामधले जो प्राथमिक स्रोत आहे, तिथे ती उपयोगी येणार आहेत. म्हणून आपण जे चाललेला म्हणजे जो अभ्यास आपला चाललेला आहे किंवा तुम्हाला जे वर्क दिलेलं आहे, प्रत्यक्ष रिसर्चच्या आधारावर म्हणजे जेव्हा आपण सुरुवात केली, त्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला प्रश्नावली तयार करायची आहे, तुम्हाला प्रत्यक्ष काम पण करायचं आहे. त्यासाठी तुमच्या मनात आधी एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे. असंख्य प्रश्न निर्माण झाले तर चांगलंच आहे. ती तुमचा चौकसपणा आहे की तुम्हाला एवढे प्रश्न दिसत आहेत म्हणून, आणि त्या प्रश्नांची सोडवणूक कशी करायची त्यासाठी पुढचे युनिट आहे. मग माहिती संकलनामध्ये तसंच येणार आहे की मानवाने पूर्वीपासून आजपर्यंत अनेक साऱ्या क्षेत्रांमध्ये प्रगती केलेली आहे. प्रत्येक स्थित्यंतरामध्ये मानव जसजसा प्रगती करत गेला तसतसं त्याला यश मिळत गेलेलं आहे. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फल म्हणजेच आज आपल्याला देशाचा आणि जगाचा जो विकास दिसत आहे. जे क्षेत्र प्रत्येक ठिकाणी विकसित, डेव्हलपमेंट असं आपण शब्द बोलतो, हे कशामुळे दिसत आहे? तर काहीतरी प्रयोग केलेले आहे आणि त्या प्रयोगातनंच हे यश प्राप्त झालेलं आहे. असा माहिती संकलन करताना किंवा माहिती संकलन म्हणजेच आपल्याला त्या संशोधनासाठी असलेला संपूर्ण सर्वसमावेशक भाग आपल्याजवळ जमा करणे. तो जमा करण्यासाठी म्हणजे जी आधार सामग्री आहे ती संकलन करायची आहे. कशासाठी? तर गृहीतकृत्य प्रूव्ह करण्यासाठी आणि म्हणजे संशोधनाला दिशा देण्यासाठी. मग माहिती किंवा तथ्य किंवा आधार सामग्री एकच शब्द आहे, डाटा कलेक्शन. मग त्याची नेमकी माहिती काय आहे? तर संशोधनाचा जो विषय निश्चित केलेला आहे, त्या विषयाला अनुसरून आता आपल्याला माहिती जमा करायची आहे. आपल्याला समस्या समजलेली आहे,
त्या समस्येनुसार आपण विधान केलेलं आहे, म्हणजे गृहीत कृत्य मांडलेलं आहे. त्यानुसार आपल्याला आता माहिती आहे की आपल्याला ती माहिती जमा करायची आहे. जर शेतकरी कुटुंब घेतलेलं असेल तर मग त्याच्यासाठी माहिती जमा करायची आहे. म्हणजे काय करणार आहोत, जी प्रश्नावली तयार केलेली आहे तिचा जो ढाचा आहे किंवा त्याचा जो नमुना आहे तो कशा पद्धतीचा असावा हे खूप महत्त्वाचं आहे. कारण माहिती किंवा तथ्य किंवा आधार सामग्री संकलित केल्यानंतरच संशोधक खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात करतो, मांडण्यासाठीची, ॲनालिसिस करण्यासाठीची. मग तथ्य किंवा माहिती, मग त्याचा अर्थ आणि व्याख्या काय आहेत हे या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये प्रायमरी सोर्स आहे, सोर्सेस ऑफ प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा, हे जे सगळे आहेत म्हणजे प्राथमिक माहिती स्रोत आणि दुय्यम माहिती स्रोत. हे काय आहे, तथ्य संकलनासाठी, माहिती जमा करण्यासाठी असलेले हे 2 स्रोत आहे, मार्ग आहे. मग प्रायमरी डाटामध्ये काय येतं, प्राथमिक माहिती स्रोतामध्ये काय येतं, हा जो टप्पा आहे, हा मुद्दा आहे, हा तुम्हाला जास्त विस्तृत आहे. कारण तुम्ही जो अभ्यास करणार आहात, जी प्रश्नावली तुम्ही तयार करणार आहात आणि त्याच्यातनं जी माहिती जमा करणार आहात, ती माहिती जमा केल्यानंतर तुम्ही ॲनालिसिस करणार आहे. ते 4th सेमिस्टरमध्ये जाईल. इथपर्यंत तुम्हाला फक्त माहिती जमा करायची आहे. मग प्राथमिक स्रोत जेव्हा यानुसार म्हणजे प्रायमरी सोर्सनुसार जेव्हा डाटा कलेक्ट करणार आहे, तर तिथे तुम्ही कशाचा आधार घेणार आहात, तर त्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही प्राथमिक स्रोतामध्ये मुलाखती आहेत, प्रश्नावली आहे, निरीक्षणे आहे, अणुसूची आहेत. आधी आपण प्राथमिक स्रोत काय आहे त्याच्यावर बघा. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, चौकसपणा. तुम्ही निरीक्षण करत आहात की खरंच ती व्यक्ती गरीब आहे का, खरंच तिला गरज आहे का. म्हणजे धुणीभांडी करणाऱ्या महिला असतील तर त्यांचं ऑब्झर्वेशन तुम्ही करत आहात, खरंच त्या धुणीभांडी करणाऱ्या आहात का, त्यांची आर्थिक स्थिती लगेच त्यांच्याकडे बघितल्यावर कळणार आहे. ऑब्झर्वेशन हे आपण इकॉनॉमिकली करू शकतो, सोशली करू शकतो, म्हणजे सामाजिक आर्थिक दृष्टीने ऑब्झर्वेशन करणार आहे. आत्ता कोविड-19च्या कालखंडामध्ये काय ऑब्झर्वेशन झालेलं आहे की आपल्याकडे असलेल्या मेडिकलच्या सुविधा, हॉस्पिटल किती आहे, डॉक्टर्स किती आहे, त्यांना उपलब्ध असलेले जे मेडिसिन आहे ते किती प्रमाणात आहे. म्हणजे नियमानुसार, म्हणजे जसं विदेशांमध्ये आहे की एक डॉक्टर हा किती लोकांना हवा आहे, म्हणजे एका डॉक्टरकडे किती लोकसंख्या असू शकते, म्हणजे तो डॉक्टर किती लोकांसाठी उपचार करणार आहेत ते डॉक्टर, आणि भारताकडे असलेली ती स्थिती काय हे आपल्या ऑब्झर्व आणि जी माहिती, जे ॲनालिसिस केलं तज्ज्ञांनी, त्याच्यावरनं आपण ते सगळं बघितलेलं आहे. काही ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू घ्यावे लागतात. जेव्हा मॅनेजर असेल, मोठा ऑफिसर असतील, तर त्या ठिकाणी आपण इंटरव्ह्यू घेत असतो किंवा काही विषय असे असतात की तिथे इंटरव्ह्यू घेऊनच आपल्याला त्याची माहिती जी आहे मिळत असते. क्वेश्चनायर आपण तयार करतो, प्रश्नावली, की त्या प्रश्नावलीच्या आधारे ती कौटुंबिक माहिती येते. घरात किती व्यक्ती आहे, त्यांचा शिक्षणाचा स्तर काय आहे, इन्कम स्रोत काय आहे त्यांचा, इन्कम कॅपॅसिटी त्यांची किती आहे, बाकीचे उत्पन्नाचे सोर्सेस काय आहे, अशी जी क्वेश्चनायर आपण तयार करतो आणि तो सगळा जो आहे डाटाबेस, जी माहिती जी आहे ती आपण कलेक्ट करत असतो. तर प्राथमिक स्रोतामधले सगळे महत्त्वाचे भाग की ज्याच्यामध्ये जी माहिती मुलाखती, प्रश्नावली आणि निरीक्षणे करून जमा केलेली माहिती आहे, अनुसूचित म्हणजे तक्ता करून त्याच्यामध्ये ती मांडणे, हे प्राथमिक स्रोत मधला भाग आहे हा. आणि संशोधनामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ज्याला प्राथमिक स्रोत समजले तो रिसर्चचा अनेक मोठा टप्पा पार करून जातो. आणि जिथे कुठे आपल्याला आता गरज आहे तिथे आपण दुय्यम स्रोताकडे जात असतो. लिखित सामग्री, मग संदर्भ पुस्तके असतील, पुस्तक आहे, मॅगझिन आहे, अहवाल आहे, इंटरनेटवरनं मिळणारी आपल्याला माहिती आहे, जिथे कुठे दस्तऐवज आहे, जिथे कुठे आपल्याला माहिती लिखित स्वरूपात मिळत आहे, तो म्हणजे दुय्यम स्रोत. आता संशोधनामध्ये अनेक लोकांचं संशोधनात म्हणजे हिस्ट्रीचं संशोधन घेतलं, ऐतिहासिक संशोधन घेतलं तर ते दुय्यम स्रोतावरच आधारलेलं असतं. पण आपलं इकॉनॉमिक्स म्हटल्यानंतर आपल्याला दोन्ही स्रोतांची गरज पडते, प्राथमिक स्रोत आणि द्वितीयक स्रोत. म्हणून दोन्ही स्रोत आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून दोन्ही स्रोतांच्या आधारे आपण डाटा कलेक्ट करतो आणि त्यानंतर आपण त्याचं काय करतो, ॲनालिसिस करतो. मग माहिती संकलनामध्ये प्राथमिक माहिती स्रोत आणि द्वितीय माहिती स्रोत झाल्यानंतर आपण
जो शेवटचा भाग आहे की जो सिलेबसचा आपण सगळा बघितलेला आहे आत्ता पहिल्या युनिटमध्ये, दुसऱ्या युनिटमध्ये, तिसऱ्या युनिटमध्ये, की जो अभ्यास ह्या थर्ड सेमिस्टरला आपल्याला करायचा आहे, कशासाठी करायचा आहे? इकॉनॉमिक ग्रोथसाठी, आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी. त्यासाठी आपल्याला रिसर्च डिझाईननुसार आपल्याला ते मॅनेजमेंट व्यवस्थित येतं आहे, जमतं आहे का? जमत नसेल तर त्यासाठी आपण प्रयत्न करणे, त्याच्यासाठी काम करणे, कार्य करणे. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः एक टीम लीडर झाला पाहिजे. त्या टीमचं नेतृत्व तुम्हाला करता आलं पाहिजे. असे अनेक भाग आहे आणि आत्ता तर आपण इतकं टेक्नॉसाईज झालेलं आहोत, तर मग त्याच्यासाठी काही सॉफ्टवेअर असतात. त्याच्या आधारावर आपण जमा केलेली माहितीचं ॲनालिसिस करतो. त्याच्यानुसार चार्ट, त्याच्यानुसार डायग्राम असं छान पद्धतीने आपलं सगळं संशोधनाचा जो भाग आहे किंवा संशोधन जे आहे पुढच्या टप्प्याला जाऊन पोहोचतं. मग तुमच्यासाठी प्रोजेक्ट वर्क असेल, तुमच्यासाठी प्रश्नावली तयार करायची असेल, असे अनेक सारे भाग आहेत की जे आपण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या युनिटमध्ये बघितलेले आहे. तुम्हाला संशोधनातला सिलेबसचा जो भाग आहे हा बऱ्यापैकी आता समजलेला असेल. संशोधन, रिसर्च, शोध लावणे एवढं लक्षात घ्यायचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे की गावात आपण राहतो, तर ज्या गावात राहतो तिथे ग्रामपंचायत आहे. जरी शहरात राहत असतील तरी शहरामध्ये महानगरपालिका आहे, तिथेही जाऊन तुम्ही अशा प्रश्नावली तयार करू शकतात. त्यांच्याकडनं माहिती जमा करायची आहे. तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. ग्रामपंचायतीकडून गावाच्या विकासासाठी ज्या योजना आहेत त्या राबवल्या जातात, अशा कोणकोणत्या योजना ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतात त्या सगळ्या योजना लिहून काढायच्या आहे आणि तुम्ही त्या ईमेलला किंवा गुगल क्लासरूमला पाठवायच्या आहेत. हा तुमच्यासाठी होम असाइनमेंटचा भाग आहे, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. आणि पुढच्या म्हणजे सगळा आपला अभ्यास झालेला आहे की रिसर्च म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रकार बघितले. दुसऱ्या याच्यामध्ये संशोधन आराखडा बघितला. तिसऱ्या याच्यामध्ये फक्त सिलेबसमध्ये काय आहे प्री प्रायमरी लेवलला, तोच भाग आज आपण बघितलेला आहे. म्हणून पुढच्या तासाला जे आहे तर आपण पहिल्या युनिटला सुरुवात करूया. आता आपण थांबूया. तुम्हाला सगळं हा रिसर्चचा भाग समजलाच असेल. नसेल समजला तरी ते रिअलाईज करा की संशोधन म्हणजे आपल्याला काहीतरी शोधायचं आहे, नवीन काहीतरी शोध लावायचा आहे. त्यासाठी मी काय करू शकतो, मी कशा पद्धतीने एखादा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या मनामध्ये विचार येणार आहे, असा विचार तुम्ही आणायचा आहे आणि हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहे. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार.